पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रिया, प्रीतम, आदित्य आणि पारूला घरामध्ये घेऊन येते आणि मग त्यानंतर त्या घरात काम करणाऱ्या मंदाताईसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या आदित्यला विचारतात की तुझं नाव काय आहे आणि त्यावर तो पटकन आदित्य बोलून जातो. मात्र तितक्यात पारू म्हणते की यांचं नाव आदिनाथ आहे आणि त्यामुळे मंदाताई म्हणतात की ठीक आहे, आता तुम्हाला काय काय कामं येतात ते सांगा. त्यावर पारू पटकन म्हणते की मला स्वयंपाक चांगला येतो, मी देवी आईंच्या घरी हेच काम करते, हवं तर तुम्ही प्रियाताईंना विचारा. आणि ते ऐकून आदित्य आणि प्रीतम घाबरून पारूकडे बघतात. तर मंदाताई विचारत असतात की कोण देवी आई आणि तू त्यांच्याकडे काय काम करत होती हे प्रियाताईंना कसं माहीत. आणि त्यावेळी मग प्रिया पटकन बाजू सावरत म्हणते की मी मगाशी यांना विचारत होते ना की तुम्हाला काय काय कामं येतात, तेव्हाच तिने मला सांगितलं. आणि देवी आई म्हणजे तिची आधीची मालकीनबाई. त्यामुळे मंदाताई म्हणतात की ठीक आहे. आणि मग त्या आदित्याला विचारतात की तुला काही कामे येतं, मात्र काय बोलावं हे आदित्याला सुचत नाही. आणि मग पुन्हा पारू म्हणू लागते की यांना शेतातली सगळी कामं येतात. आणि ते ऐकून आदित्य घाबरूनच पारूकडे बघतो. तर प्रीतम आणि प्रिया हसत असतात. आदित्य हळूच पारूला म्हणत असतो की अगं हे काय बोलतेस, मला तर शेतातलं एकही काम येत नाही. पण पारू त्याला समजावते की आपण गरीब शेतकरी म्हणून इथे आलो आहोत ना, मग तुम्हाला शेतातली कामं येतात असं सांगायलाच हवं, नाही तर त्यांना संशय येईल. त्यामुळे मग आदित्य नाईलाजाने म्हणतो की हो मंदाताई, मला शेतातली सगळी कामं येतात. त्यामुळे मग त्या मंदाताई आदित्याला शेतातली सगळी कामं करायला सांगतात. आणि त्याचवेळी त्यांचं लक्ष प्रीतमकडे जातं. तर प्रीतम प्रियाकडेच एकटक बघत असतो आणि त्यामुळे त्या ताई प्रीतमवर खूप चिडतात आणि त्याला म्हणतात की तुझी नजर सतत इकडे तिकडे भिरभिरतीये, त्यामुळे आजपासून तू या घरात राहायचं नाही. आणि ते ऐकून सगळेच घाबरतात. प्रीतम त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्या मंदाताई म्हणतात की मी एकदा निर्णय घेतला म्हणजे तो निर्णय पाळायलाच हवा. आजपासून तू या घरामध्ये यायचं नाही, तुझं काम गोठ्यामध्ये आहे, तू गोठ्यातलंच काम करायचं, तिथेच झोपायचं. आणि ते ऐकून प्रीतम नाराज होतो. प्रियालाही वाईट वाटतं. आणि मग त्यानंतर त्या मंदाताई प्रियाला सांगतात की आजच्या दिवस यांना आराम करू द्या, उद्यापासून हे लोक यांचं काम सुरू करतील, तोपर्यंत आपण यांच्या चहा नाश्त्याचं बघू. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर प्रीतम लगेच प्रियाजवळ जातो, मात्र कोणीतरी येईल म्हणून तो घाबरून खाली बसतो. आणि प्रीतमची अशी अवस्था बघून आदित्य हसू लागतो. तो म्हणतो की जा प्रीतम, आता तू गोठ्यातच जाऊन झोप. तर पारू आदित्यला म्हणते की धनी, उद्यापासून तुम्हाला शेतातली कामं करायची आहेत, हे विसरलात का तुम्ही? आणि ते ऐकून आदित्यचा चेहराच पडतो. त्यामुळे मग प्रीतम हसू लागतो. आणि मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो की मला शेतातली कामं येतात, मी खूप साऱ्या मूवीजमध्ये बघितली आहेत ती. आणि मग तो पारूला म्हणतो की तू सतत मला धनी धनी म्हणू नको. त्यावर पारू म्हणते की इकडे आपण नवरा बायको म्हणून आलो आहोत ना, त्यामुळे मी तुम्हाला धनीच म्हणणार. त्यामुळे मग आदित्य गप्प बसतो. त्यानंतर मग प्रिया त्या तिघांना तिच्या खोलीत घेऊन जाते आणि त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. प्रियाच्या हातचा चहा पिऊन आदित्य आणि प्रीतम तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण छान गप्पा मारत बसतात. मात्र पारू त्यांना सांगते की आपल्याला आता वेळ घालवून चालणार नाही, कारण लग्नाला फक्त 20च दिवस उरले आहेत. तिकडे देवी आई प्रीतम सरांच्या आणि दिशा मॅडमच्या लग्नाची तयारी करत आहे. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, कारण आबासाहेब खरंच खूप प्रेमळ वाटतायत, आपण त्यांना नक्कीच कन्व्हिन्स करू. आणि त्यावेळी प्रिया म्हणते की आबासाहेबांना तर तुम्ही भेटलात, मात्र तुम्हाला अजून माझ्या भाईला भेटायचं आहे आणि त्याच्यासमोर तुमचा निभाव लागेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आदित्य आणि प्रीतम घाबरून जातात. त्यानंतर मग प्रिया त्यांना सगळा वाडा दाखवते. आणि मग त्यानंतर ज्या ठिकाणी प्रतापची तालीम सुरू असते त्या ठिकाणी ती त्यांना घेऊन जाते. आणि नेमका त्याच वेळी प्रीतम प्रियाच्या अगदी जवळ उभा असतो. आणि ते बघून प्रताप म्हणजेच प्रियाचा भाई खूप चिडतो आणि तो कोणताही विचार न करता प्रीतमला मारायला सुरुवात करतो. त्यामुळे सगळेच घाबरतात. आदित्य, पारू, प्रिया मध्ये पडत कशीबशी प्रीतमची प्रतापच्या तावडीतून सुटका करतात. तर प्रताप खूपच भडकलेला असतो. तो प्रीतमला विचारतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीच्या जवळ उभं राहण्याची? त्यावर आदित्य म्हणू लागतो की आम्ही तुमची तालीम बघत होतो, याच्या मनात दुसरा कोणताही वाईट हेतू नव्हता. मात्र प्रताप काही ऐकायला तयारच नसतो. तो त्यांना म्हणू लागतो की या तुम्ही तालमीत व्यायाम काय बघायचा नसतो तर करायचा असतो. मात्र प्रियामध्ये पडत म्हणते की यांना आबासाहेबांनी घरातली कामं करण्यासाठी आणलं आहे
आणि त्यावर प्रीतम म्हणतो की ठीक आहे, पण पुन्हा हे लोक मला माझ्या आजूबाजूला दिसता कामा नये आणि तो प्रियाला सुद्धा त्यांच्यापासून लांब राहायला सांगतो. त्यावर प्रिया म्हणते की भाई तू काळजी करू नको आणि ती पटकन त्यांना तेथून घेऊन जाते. दुसरीकडे अहिल्या स्वतः स्वयंपाक करत असते. तितक्यात दिशाची आई त्या ठिकाणी येते. ती अहिल्याला विचारत असते की हे सगळं तू का करतेस आणि त्यावर अहिल्या म्हणते की आज पारू नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. ती असताना ती मला कोणत्याही कामाला हात लावू देत नाही आणि ती पारूचंच कौतुक सुरू करते. त्यामुळे दिशाची आई विचारते की दिशा आणि प्रीतमचं लग्न झाल्यावर सुद्धा पारू इथेच राहणार आहे का, कारण मागच्या वेळी तिच्यामध्ये आणि दिशामध्ये क्लॅशेस झाले होते ना, त्यामुळे मला असं वाटतं की मी तिला माझ्या घरी घेऊन जावं, मी सुद्धा तिला माझ्या मुलीप्रमाणेच सांभाळेल. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, आपण असंच करू, पण मला एक सांग, समजा उद्या दिशाचं आणि माझं पटलं नाही, आमच्या दोघींमध्ये भांडण झालं, तर मग तू काय करशील? किंवा मग त्यानंतर आदित्यची बायको येईल, दिशाचं तिच्यासोबतही पटलं नाही, तर तू काय आम्हाला सुद्धा तुझ्या घरी नेऊन ठेवशील का? आणि ते ऐकून दिशाची आई गप्पच बसते. तर त्यांचं बोलणं दिशासुद्धा ऐकत असते आणि मग ती लगेच अहिल्यासमोर येत म्हणते की सासू मॉम, माझ्या आईला माफ करा, तिला असं म्हणायचं नव्हतं, ती जे काही बोलली ते माझ्या काळजीपोटी बोलली. आणि मग तीच नाटक करत आईला सांगू लागते की मला या घरात कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, सगळेच जण माझी खूप काळजी घेतात, मला काय हवं नको ते बघतात, त्यामुळे माझं मन इथे खूप रमतं आणि मला आधीपासूनच अशी जॉईंट फॅमिली हवीच होती. आणि पारूबद्दलसुद्धा आता माझ्या मनात कोणताही गैरसमज नाही आहे, उलट ती जर या घरात असेल ना तर मला कामात मदतच होईल. आणि दिशाचं हे सगळं बोलणं अहिल्यालासुद्धा खरं वाटतं आणि ती दिशाचं कौतुक देखील करते. तर दुसरीकडे प्रिया आदित्य, प्रीतम आणि पारूचं अंथरूण पांघरूण आणून देते आणि त्यांना सांगते की आबासाहेबांनी तुम्हाला किचनमध्येच झोपायला सांगितले. पण या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. मात्र आदित्य आणि प्रीतम म्हणतात की काही हरकत नाही, आम्हाला याचासुद्धा अनुभव घ्यायला हवा. आणि त्यावर प्रिया म्हणते की ठीक आहे, पण पारूला मी माझ्या खोलीत घेऊन जाते, ती माझ्या खोलीतच झोपेल. आणि मग पारू आणि ती प्रियाच्या खोलीत जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आदित्य आणि प्रीतम पटकन कपडे बदलतात आणि त्यानंतर ते अहिल्याला व्हिडिओ कॉल करतात. त्या दोघांना बघून अहिल्याला खूप आनंद होतो. त्यानंतर दिशासुद्धा त्या दोघांसोबत बोलते आणि दिशाचं ते खोटं खोटं वागणं बघून आदित्य तर खूप चिडतो आणि तिला लगेच मोबाईल अहिल्याला द्यायला सांगतो. आणि मग तो अहिल्याला म्हणतो की आई, आता आम्ही खूप दमलो आहोत, तुला उद्या कॉल करतो. आणि मग ते कॉल कट करतात. त्यानंतर दुसरीकडे जेव्हा प्रिया आणि पारू खोलीत जात असतात, तितक्यात आबा त्यांच्या समोर येतात. त्या दोघींना असं एकत्र बघून ते विचारतात की तू हिला घेऊन कुठे चालली आहेस? आणि त्यावर प्रिया पटकन उत्तर देते की माझ्या खोलीमध्ये मी तिला झोपायला घेऊन चालली आहे. आणि ते ऐकून आबा विचारतात पण का? आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे प्रियाला कळत नाही. तर आबा तिला विचारत असतात की तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? त्यावर प्रिया नाही म्हणते. तर आबा हसतच म्हणतात की म्हणजे नक्कीच काहीतरी लपवताय, त्यामुळे पारू खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आबासाहेब प्रियाला आणि पारूला घेऊन आदित्य आणि प्रीतमकडे येतात आणि मग ते आदित्याला विचारू लागतात की ही तुझी कोण आहे? त्यामुळे आदित्याला काय बोलावं तेच सुचत नाही. तितक्यात प्रतापसुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याला वाटतं की यांनी नक्कीच काहीतरी गडबड केली आहे, त्यामुळे तो आदित्य आणि प्रीतमला मारण्यासाठी पुढे जाऊ लागतो. मात्र आबासाहेब त्याला अडवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.